साहेब काय झालं आणि कधी झाली ही घटना तुमच्याकडे? साधारणपणे 3:30च्या दरम्यान झाली. हां दुपारी ते आम्ही नुसतं रेस्टॉरंटमधून येत असताना पुढून गाडी रस्ता पण चिंचोळी आहे. हां त्यामुळं तो असा झोपलेलाच होता तिकडे पलीकडल्या साईडला. दारू पिऊन पडलेला असं तिथे प्रत्यक्षदर्शीने तिथल्या सांगितले की 2 दिवस तसंच पडलेला आहे तो. हां तसा तिथं पडून आहे 2 दिवस तो. हो ते रस्त्याचा कलर त्याचा कलर एकसारखा असल्यामुळे तो गाडी तिकडे वाढल्यानंतर तिकडल्या साईडला सरकला की काय झाला कळालं नाही. अचानक गाडी गेल्यावर खरकन आवाज आला, तेव्हा लक्षात आलं की काहीतरी कोणतरी आहे खाली ओके. कुठे रस्त्याच्या साईडला झोपले? साईडला ओके. ही घटना किती वाजता झाली? 3:30च्या दरम्यान झाली. 3:30 वाजता. आणि ड्रायव्हरने साईडला घेतले तेव्हा कळलं? हो हो. त्या पलीकडल्या गाडीला हे करायचं नादात म्हणजे रस्ता चिंचोळी असल्यामुळे समोरून गाडी होती. हां त्या गाडीला साईड देण्यानं इकडे डाव्या बाजूला गाडी वळली तर त्याला खरंच जरा असा आवाज आला फक्त. तेव्हा लक्षात आलं की गाडी कोणतरी सापडलं. ओके. आणि काय ओळख भेटली त्याची? नाही अद्याप तर नाही. तर पोलीस तपासात बघू. ओके. सध्या तुम्ही होता कंडक्टर म्हणून आणि ड्रायव्हरला हे केलं आहे, ताब्यात घेतलं आहे उर्वरित पोलीस. थँक्यू. बस कुठे जात होती? कोल्हापूरला. दनपारां 3:30 वरांचेर मालीम जेटी बेतीम हांगासर ही म्हाजे फाटल्यान जी बस तुमी पळयता ST ती बस मालीम जेटीसून पणजे बस स्टँडार वचपाक आशिल्ली. आनी जेन्ना तो भायर सरलो बस घेवन तेन्ना ताका रोड सायडीक एकटो न्हिदलेलो तो दिश्टी पडोंक ना. आनी ही बस त्यांनी त्या रोड सायड न्हिदलेलो तेजेर चडयली. आनी सद्या पळयत जाल्यार ही बस आनी बसीचो ड्रायव्हर दोनूय हांकां पर्वरी पुलीस स्टेशनान घेवन येयलेले आसा. सद्या ताब्यान घेतलेले आसा. आनी जो मनीस थंय न्हिदलेलो रोड सायडीक तो मनीस जाग्यार सोंपल्या कारणान आनी दुसरें म्हटल्यार पुलीस आहा तेची आयडेंटिफिकेशन चॅक करता. जो मनशाचें आयडेंटिफिकेशन आजुनी मेळोंक ना. कोण कितें आहा तो आजुनी कळोंक ना. आजून तेजी वळख जावंक ना. सद्या तेजी डॅड बॉडी आहा ती GMC मॉर्गान शिफ्ट केलेली आसा आनी पुलीस हेजेर फुडें तपास करता.